नमस्कार, नवी मुंबई सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याने परिचित असणारे नवी मुंबईतील पदाधिकारी तसेच मनसे शारीरिक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा दिघा विभाग अध्यक्ष अमृत जावळे यांच्या मनसे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ढोल ताशा फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली। सर्वप्रथम अमित ठाकरे यांचे क्रेनच्या साह्याने हार घालून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, तर दिघा तलावाजवळ महापुरुषांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन करण्यात आले। अमित ठाकरे यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतले व त्यांना आगरी कोळी टोपी प्रदान करण्यात आली। अमित ठाकरे यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच अमित ठाकरे यांनी अमृत जावळे यांचे शेरा लिहून कौतुक केले। अमृत जावळे यांच्या वतीने अमित जावळे यांना सदर कार्यक्रमात शेरेकर, कार्याध्यक्ष संकेत कुलकर्णी मनसे नवी मुंबईच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या संदर्भात किंवा या सोहळ्या संदर्भात मला सर्वात प्रथम अमृत आमचा खूप खटपट्या आणि एक म्हणतात ना लॉयल असा एक खूप वर्ष झाले आता आम्ही एकत्र काम करतोय शारीरिक सेनेच्या माध्यमातून पण, आणि खूप प्रामाणिक असं कार्यकर्ता आहे आणि मला 100% ही खात्री आहे की पुढच्या वाटचालीत दिघा गाव झालं आणि खरं सांगू तर नवी मुंबई झालं तर त्याच्यामध्ये अमृतचा एक खारीचा वाटा नाही पण खूप मोठा वाटा असेल आणि आय विश हिम ऑल द बेस्ट पुढच्या ह्याच्यासाठी। जसं आज पक्षाचे वरिष्ठ नेते अमित साहेब ठाकरेंनी जशी दखल घेतली या विषयाची, नक्कीच आपण सर्व ही आशा करू शकतो की राजसाहेब ठाकरे सुद्धा चांगल्या कार्यकर्त्यांना आणि चांगले काम करणारे पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी आणि म्हणतो ना पक्षाच्या ग्रोथसाठी जे हे करतात खटपट करतात त्यांच्या मागे पूर्णपणे पक्ष उभा असतो आणि त्याची आज ग्वाही झालेली आहे आणि ते खरंच एक फार मोठी गोष्ट आहे अमृतच्या ह्यानी आणि आय विश हिम ऑल द बेस्ट। परत सांगतो खूप खूप शुभेच्छा अमृतला। अप्रतिम असं एक ऑफिस शाखा त्यांनी एक इथे हे केलेली आहे आणि त्याला ऑल द बेस्ट। नक्कीच तो खूपच आता ज्या ह्यानी हे चाललेलं आहे, पहिला प्रथम तर एक मात्र असा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे हे एक मात्र महाराष्ट्राचे काय मी तर म्हणतो भारताचे नेते आहेत की ज्यांचं विजन हे पुढच्या युथ साठी किंवा तरुण पिढीसाठी फ्युचरच्या एका दृष्टीने ज्या विषयामध्ये सगळे एक ज्याला म्हणतो ना की फिट बॉडी इज अ फिट माइंड आणि दॅट्स अ फिट नेशन, तर मी हे गोष्ट आपल्या सर्व तरुणांना म्हणजे आम्ही हे तर काम करतोच आहोत अमृत आणि मी खूप वर्ष आता हे झाली 2-4 वर्ष आम्ही याच्यावर आहोतच। सगळ्या तरुणांना आणि सगळ्या नवीन पिढींना मी हेच सांगेन एका ह्याच्यानंतर चांगले शरीरयष्टी कमवा, चांगलं आहार चांगला ठेवा। फार सोपं आहे की खराब वाईट सवयी आणि वाईट व्हायसेस म्हणू शकतो आपण, बाकी सगळं थोडा पार्टी वार्टीने चालू होतं ते आणि ते वाढत जातं, तर त्याच ह्यानी तर ते जरा लिमिट किंवा बंद करता आलं तर नथिंग लाईक इट। आणि स्वतःच्या तब्येतीवर स्वतःच्या वेलबिंगवर जर काळजी दिली आणि जर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या लाईफमध्ये तुमच्या फॅमिली लाईफमध्ये तुमच्या सो कॉल्ड बाहेरच्या लाईफमध्ये सुद्धा जाणवतात। ह्याचं मी पर्सनल एक्सपिरियन्स ऍट द एज ऑफ 52 मी घेतलेला आहे, तर नक्कीच हे माझा पुढच्या युथला आणि पुढच्या पिढीला हे माझा संदेश असेल। बस आज अमृत जावळे हे एक कट्टर मनसैनिक आहेत, त्यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय अमितजी राज ठाकरे साहेबांच्या हातून होतं आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय राज ठाकरे साहेब गेल्या 20 वर्षांनंतर एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतर जो मनसे आणि शिवसेनेमध्ये जो आनंद आहे तो खूप उत्स्फूर्तपणे आनंद आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये
या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हे आदित्य ठाकरे आणि अमितजी ठाकरे आहेत ते येणाऱ्या भविष्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या हातात असणार आहे। त्याच्यामुळे सर्वात जास्त कोणी आनंदात असेल तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि मनसे आदरणीय राज ठाकरे साहेबांची मनसे एकत्र आल्या कारणानं पुऱ्या महाराष्ट्रात सर्वात जास्त जर आनंदात कोणी असेल तर युवा वर्ग, त्याचबरोबर शेतकरी, युवती आणि त्याचबरोबर महिला वर्ग हे खूप आनंदात आहेत। कारण जर 20 वर्षापूर्वी हे दोन्ही बंधू ठाकरे बँड एकत्र असले असते तर आजच्या घडीला या महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं। पण काही हरकत नाही आहे, 20 वर्षांना काय होणार, देर सही दुरुस्ती सही। पण आज आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्राला अभिमान आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, राज ठाकरे साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब। आणि आपण जर पाहिलात आदित्य ठाकरे साहेब आणि अमितजी रास एकच आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला त्या ठिकाणी दिशा देण्याचे प्रयत्न असणार आहेत। म्हणून मी ज्यांच्या माध्यमातून अमृत जावळेंचं या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन झालं त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आदित्य ठाकरे साहेब आणि अमित ठाकरे साहेबांना मी माझ्या परिवारातर्फे, आमच्या नवी मुंबईच्या शिवसेनातर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी गौरव मोहन वर्तक। अमृत जावळे हे जे नाव आहे फक्त दिघा गावात नाही तर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये खूप प्रसिद्ध नाव आहे। आणि आज अमित साहेबांनी स्वतः त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन करून अमृतदारांना एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती दिलेली, एक ऊर्जा दिलेली आहे। मी त्यांना वैयक्तिक ओळखतो म्हणून मी हा विषय मांडू शकतो आणि त्या शक्तीचा, त्या स्फूर्तीचा वापर अमृतदादा कशा प्रकारे करतील सगळ्यांना लक्षात येईलच। अमृतदारांना जर सगळ्यांची साथ मिळाली तर महाराष्ट्रातलं राजकारण किंवा दिघा गावातलं राजकारण खूप वेगळं असेल, हा शब्द मी देऊ शकतो एक मनसे पदाधिकारी म्हणून। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी अमृत मोहनराज जावळे यांची पत्नी अमृत जावळे। अमृतची मेहनत आणि त्यांची चिकाटी त्यांना आता ह्या यशापर्यंत घेऊन आली आहे। त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे। त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत केली आहे। जसं हा दिवस ठरला तसं त्यांच्या डोळ्याची झोप उडालेली आणि त्यांनी हे सगळं त्यांच्या कष्टाने मिळवलेलं। ते नवरा म्हणून, वडील म्हणून तर चांगले आहेतच, पण ते एक राजकारणी म्हणून जेवढे चांगले आहेत अख्खा महाराष्ट्र त्यांना बघतोय की ते आज काय लेवलला जाऊन काम करतायत आणि त्यांनी ह्याच लेवलला काम करावं। त्यासाठी आज राजसाहेब ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे इथे आले होते। त्यांनी त्यांना जी स्फूर्ती दिली आहे त्यांना ते अजून जोमाने काम करतील आणि त्यांचं काम दिघाच नाही पूर्ण महाराष्ट्र बघेल आणि ते करतायत, करत राहतील आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि साथ देखील। सांगेल की इतका हर्ष झालाय की शब्दामध्ये सांगू शकत नाही। आमचे युवा नेते, युवा हृदय सम्राट सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन झालं। सोबतच माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक, ज्यांचं बोट पकडून मी राजकारणामध्ये आलो ते माझे डॉक्टर ऋषी शेरेकर साहेब, शारीरिक सेना अध्यक्ष, हे देखील आज इथे उपस्थित आहे। यांचे देखील आज पाय शाखेला लागलेत। आमचे कार्याध्यक्ष संकेत कुलकर्णी सर हे देखील इथं आहेत। तर माझ्यासाठी आजचा दिवस हा खरंच खूप मौल्यवान आहे, कारण की माझे सर्व वरिष्ठ, माझे मार्गदर्शक इथे उपस्थित होते। त्यांनी आशीर्वाद देऊन आज या शाखेचं उद्घाटन झालं आणि याच्या पुढे नक्कीच मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि त्यांना अभिप्रेत, सन्मान्य राजसाहेबांना अभिप्रेत, अमित साहेबांना अभिप्रेत, शेरेकर साहेबांना अभिप्रेत असं मी काम येत्या काळामध्ये माझ्या मार्फत दिघा विभाग अध्यक्ष म्हणून म्हणा की शारीरिक सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून म्हणा, या भूमीतून, ह्या प्लेसमधून मी करेल आणि त्यांना माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही। खरं तर हा प्रश्न महत्वाचा देखील आहे, पण याच्यावर बोलण्यात मी मोठा नाहीये। युती संदर्भात चर्चा सर्व आदरणीय राजसाहेब ठाकरे हेच ठरवतील आणि त्यानंतर आमच्या जिल्हा लेवलला, शहर लेवलला आम्हाला आदेश येतील। म्हणून मी सध्या एक छोटा कार्यकर्ता आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तरी सध्या नाही, परंतु आमचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रावर सज्ज आहेत। फक्त आम्हाला वरिष्ठांकडून सन्मान्य राजसाहेबांना आदेश येऊन द्या, आम्ही जीवाचं रान करून मनसे सर्व मनामनात घराघरात पेरून दाखवू।